एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. साहेब चमत्कार नमस्कार. महापौर पदासाठी जाता का तुम्ही निवडून? तुमचे लोकांच्या नजरेत असतात ते येतात निवडून, बाकी काही नाही. स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलवर जो काही पैसा कॉर्पोरेशनला येतो तो पैसा याच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च केला. तरुण जर नेतृत्व निवडून आला तर साहेब घरी नाही म्हणते. आम्ही समज साईनगरची जनता खूप हुशार आहे. परिवर्तन होईल. तुषार भारती चौरंगी लढत होणार आहे. नमस्कार मंडळी, मी अंकिता. लोकहित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बघतच आहे की आपण निवडणूक भ्रमंती करत आहे. आपण प्रभाग 1 पासून ते आज प्रभाग 19 पर्यंत पोहोचलोय. 19 प्रभाग म्हणजे बहुचर्चित प्रभाग, जिथे तुषार भारतीय आणि सचिन बेंडे यांची डायरेक्ट लढत होती आणि आता इथं तिरंगी लढत पण झालेली आहे. तर याच्यासाठीच आपण साईनगर आणि साईनगर अकोली या प्रभागात आलेलो आहोत, जनताचा कॉल बघासाठी आणि जनता काय म्हणते, जनता कोणाकडून हे बघासाठी. तर चला जनतेशी बोलूया. माझं नाव कुलदीप बागडे. आता आपल्या साईनगर म्हणजे या साईनगर प्रभागात आपल्याला माहिती आहे की मागच्या जे नगरसेवक होते त्यांना पण तिकीट भेटलेली आहे आणि शिवसेनेकडून पण चांगले उमेदवार आहेत आणि एनसीपी कडून पण आहेत आणि युवा स्वाभिमानने पण चांगले उमेदवार दिले. तर आता इथं समीकरण कसं असणार आहे आणि सध्या लहर कोणाची? बघा, लहर वगैरे इकडे काहीच नाहीये. मागच्या वेळेस इथे जे सीट आहे ते 400 मतांनी निवडून आली होती आणि जसं तुम्ही ऐकताय की पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये हा जो आमचा साईनगर प्रभाग आहे याची चर्चा सगळीकडे आहे आणि इथे 3 सीट अशा आहे. एक घड्याळचा उमेदवार आहे, नाव तुम्हाला माहिती आहे. एक पानावर झालेला उमेदवार उभा आहे, ते तुम्हाला नाव माहिती आहे. आणि एक उमेदवार आहे कमळावर उभं झालेलं आहे. ह्या तिघांमध्ये चुरस आहे आणि जो कोणी निवडून येईल तो 200-300च्या फरकाने निवडून येणारा व्यक्ती आहे. आणि प्रतिष्ठेची लढत याच्यामुळे आहे कारण की 3 आमदार इथे तळ ठोकून बसलेले आहेत. मुख्यमंत्री रोड शो करून गेला एखाद्या साईनगरमध्ये, एखाद्या चौकामध्ये जर मुख्यमंत्री रोड शो करून जाताय तर तुम्ही विचार करा की ही लढत कशी असेल. आणि त्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्राचा अमरावतीमध्ये येतो आणि अमरावतीमध्ये येऊन साईनगरमध्ये एक छोट्याशा मैदानामध्ये सभा करून जातो. तर तुम्ही ह्या जागेचं महत्व जाणू शकता कारण की साईनगर हा असा एक भाग आहे की इथे डेव्हलपमेंटला खूप वाव आहे आणि कठोरा नाका आणि साईनगर धरलं तर इथे डेव्हलपमेंटचे खूप वाव आहे आणि इथूनच जे काही आहे ते अमरावतीला चालना मिळणार आहे. त्याच्यामुळे इथे दमदार नेतृत्व करणारा व्यक्ती निवडून येणं खूप गरजेचं आहे आणि खूप प्रतिष्ठेची लढत झाली असल्यामुळे काही गोष्टींची बारकाई जर लक्षात घेता मला असं वाटते की एखादा तरुण जर नेतृत्व निवडून आला तर आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना किंवा आमच्यासारख्या नागरिकांना आनंद होईल. तरुण नेतृत्व म्हणजे आपल्या आता तुम्हाला माहिती आहे सगळे उमेदवार आहेत, तर त्यामधून तुम्ही सांगा आता की तुम्हाला काय वाटते की तरुण एक नवीन चेहरा किंवा नवीन पर्याय म्हणून? आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. आम्ही जुने चेहरे पाहून आहे इथे उभे राहून आहे. आमचं आयुष्य इथेही गेलं, आमचं आयुष्य मुंबई पुण्यातही गेलं. म्हणून आम्हाला असं वाटतं की तरुण तळपदार जर नेता निवडून आला तर जेणेकरून आम्ही त्याच्या घराजवळ जाऊ शकू, त्याला गाडीवर बसू आणि आमच्या नगराची आम्ही सेवा करू शकू. आम्हाला कसं आहे ते बंगल्यावर आणि ते हात जोडून राहा आणि ते उभे राहा आणि साहेब चमत्कार नमस्कार याच्यातच जर निघून गेलं सगळं तर नागरिकाचं नागरिकत्व निघून जाईल. त्याच्यामुळे मला असं वाटते की एखादा तरुण जर नेता निवडून आला आमच्यासारखा वयाचा फ्रेश चेहरा तर त्याला ग्रो करायला टाइम राहील, त्याचं करिअरही बनेल त्याच्यामध्ये आणि पुन्हा नगराची सेवा होईल. कारण की ही नगरसेवकाचं इलेक्शन आहे. इथे कसं संसदेत बसून किंवा इथे विधानसभेत बसून प्रश्न सोडवायचे नाही आहेत. इथे गल्लोगल्ली फिरायला लागते, 4 लोकांमध्ये बसावं लागते आणि त्यानंतर नाल्या रोड हे तर बारीक सारीक गोष्टी साफसफाई तुम्ही बघायचे. ते बघा पेविंग ब्लॉक नाही, काही नाही. हा मेन चौक आहे साईनगरचा. कसे रस्ते आहेत, काय रस्ते, मूलभूत सुविधा पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे. मोठ्या गोष्टी नकोच आहेत. ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तरी कव्हर केल्या तरी झालं ना, तरी नगरसेवकाची सेवा झाली. मग तुम्हाला काय वाटतं या साईनगर प्रभागात सगळे तरुण चेहऱ्याकडे किंवा एक पर्याय म्हणून जनता जाणार आहे? बघा, जनतेचं कसं आहे ना, जनता जागरूक झाली पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो आमच्या साईनगरची जनता खूप हुशार आहे. हे तुम्ही दारावर जाल सगळ्यांचा वेलकम करेल.
पण करायचं काय आहे हे त्यांना माहिती आहे. आता कसं आहे, आमिष दाखवणं, बळी पडणं, ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहे. हे सगळीकडेच होतं इलेक्शनमध्ये. आणि त्यात नगरसेवकाचं इलेक्शन असलं तर इथे तर हे प्रतिष्ठेची लढत झाली आहे आणि मोठे मोठे नेते वेते येऊन इथे बसले आहेत. तर तुम्ही समजू शकता की काय फिल्डिंग सुरू असेल. पण तरी लोक हुशार झाले आहेत, लोकांना सगळं समजतंय की काय करायचं काय नाही. लोक सुजाण आहेत. ठीक आहे. नमस्कार, आपलं नाव काय? भूषण बोरखडे. गोरखेडे. आपल्याला काय वाटते इथलं समीकरण कसं असणार आहे? मला तर वाटते की भाजपच्या सीटा यायला पाहिजे इथं. कसं राहते आता, एक जर सांगितलं आपण तर 5 वर्ष कोणी मतदारसंघात जात नाही. त्यांच्या ज्या आपले मतदारसंघातले लोक राहतात त्यांच्या समस्या समजून घेत नाही. त्याच्यानंतर एकदम उभं जर राहिलं तर हे जमणार नाही ना. ज्यांनी समस्या घेतल्या, त्यांच्या मान्य केल्या, ते तोच निवडून येऊ शकते, भाजप करू शकते असं आम्हाला वाटते बा. महापौर होऊ शकतो. तुम्हाला असं वाटतंय की इथं पूर्ण पॅनल भाजप येऊ शकते बऱ्याच सीट. आमच्या इथे एक मालानी ताई उभ्या आहेत, मालानी ताई निवडून येऊ शकतात. बिलकुल भाजपची सीट आहे. त्यानंतर भारती आहे, तुषार भाऊ भारती आहे, त्याच्यानंतर संजय भाऊ आहे ते गावंडे. सर्वजण आमचं जे पॅनल आहे इथलं ते तर शुअर येऊ शकते असं आम्हाला वाटते. दादा, तुम्हाला काय वाटतं? यांनी कसा एक हेमंत भाऊ मानके आमचे खास मित्र आहे. तिथे एवढे एक सचिन भेंडे भाऊ आहे, विवाह सभू मानके. हे दोघेही कार्यकर्ता चांगले आहे. आता जे जुनी जे होते नगरसेवक, आता हे काम केलं म्हणते पण ते तिकडून जात नाही. एक मनीषा जाधव आहे, हे चांगले मॅडम आहे. लक्ष्मीनंद आहे. हेमंत भाऊ एकदम चांगले माणसं आहे. म्हणजे कसं ते सपोर्ट करते, कोणाला हातभार लावते. ते गरीब भरतीच आहे पण कोणाला काम पडलं काही लागलं तर ते सपोर्ट करते. आता पहिल्यांदा उभी राहिली ती. तर आपल्याला माहितच आहे की इथं एकदम तिरंगी लढत आहे. तर तुम्हाला काय वाटतं इथलं समीकरण कसं असणार? आता समीकरण असं आहे की जो चांगला व्यक्ती राहील त्यांनाच वोटिंग मिळेल. सध्या आमच्या मतदारसंघात म्हणजे आपल्या वार्डात जो चांगला व्यक्ती आहे त्याच व्यक्तीला मतदान मिळेल. तर लहर कोणाची आहे सध्या इथं? सध्या लहर नाही सांगू शकत मी, कारण मी जेणेकरून या संभागात नाही आहे. मी माझी ड्युटी आणि मी असं आमचं हे आहे. त्याच्यामुळे आम्ही सांगू नाही शकत, कारण आम्हाला माहिती नाही कोण मतदान करणार आहे की नाही. मतदान तर करणार होता, पण माझं मतदान सध्या आहे नाही. कारण मी 2 महिने झाले तहसीलला अर्ज दिलेला आहे, म्हणजे फॉर्म भरलेले आहे. माझं अजून कार्ड आलेले नाही आहे. माझं आधार कार्डवर होते ना मतदान. हो, मतदान होईल पण नाव यायला पाहिजे यादीत. अजून कार्डच नाही आलं ना, यादीत नावही नाही आलं अजून. म्हणजे जुना ह्याच्यावर माझ्या दुसऱ्याच नाव आलेलं आहे. हां, त्यामुळे माझं मतदान नाही आहे सध्या. बरं, तुम्हाला काय वाटतं काका? मी तर बीजेपीला मतदान करेल. पूर्ण पॅनल? हा, हो, पूर्ण. मागच्या वेळेस जे बीजेपीचे उमेदवार होते म्हणजे नगरसेवक होते त्यांनाच दिलेली आहे, फक्त एक तिकीट कटली मी आहे. पूर्ण बीजेपी मारणार. अच्छा, पूर्ण. हो. असं का? हा, आता त्यांची मेजॉरिटी आहे, त्यांचं पॉवरफुल आहे. आमच्या एरियाचे कामं होतील, रोड नाल्या वगैरे, स्वच्छता वगैरे, त्याच्याकडे लक्ष द्या. असं आश्वासन देऊन गेले ते. बाकी तर आश्वासनावरच आहे. आता करतील नाही करतील ते पुढची गोष्ट. आश्वासन तर सगळेच देते. हो ना, बघू ना आता. पण मी तर बीजेपीला दे. देशाला बीजेपीची आवश्यकता आहे माझ्या मते. पाहिजे म्हटलं तर आता रवी राणाचा जे कार्यकर्ता आहे सचिन भेंडे, ते सध्या रनिंगवर चालू आहे. म्हणजे त्यांची लहर आहे सध्या. बस, बाकी काहीच नाही. भाजप वगैरे सध्या इकडं काही इतका नाही आहे ऍक्टिव्ह. पण सचिन भेंडेचे खूप काही कामं वगैरे, जसे रस्ते वगैरे झाले, त्यांची लहर आहे सध्या. चान्सेस पण त्यांचे जास्त यायचे. पण यावेळेस तर म्हणजे एनसीपीने पण चांगले कॅन्डिडेट दिले. मग एनसीपीचे कॅन्डिडेट चांगले आहे मॅडम, पण जो पहिल्यापासून कार्यरत आहे त्याचे चान्सेस जास्त राहत यायचे. जसे सचिन भेंडे पहिल्यापासून कार्यरत आहे, कुठला पण कार्यक्रम झाला म्हणजे अशी कोणती पण गोष्ट जे लोकांच्या नजरेत असतात ते येतात निवडून, बाकी काही नाही विचार. ठीक आहे. जयप्रकाश लहाने
आता मला हे सांगा की आपल्या विभागात म्हणजे साईनगर या विभागात सध्या कोणाची लहर आहे आणि तुमच्या समस्या तुम्ही तुमच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा करता की काय सोडवलं मी पाहिजे? अपेक्षा हेच करतो आमच्या उमेदवाराकडून की आम्हाला काही आमच्या स्वतःसाठी काही नको आहे. सर्वांगीण विकास झाला पाहिजे साईनगरचा. हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. रोड आहे, रस्ते आहे, नाले आहे, डमुक आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या झाल्या पाहिजे. आणि बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलवर किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलवर जो काही पैसा कॉर्पोरेशनला येतो तो पैसा याच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च केला गेला पाहिजे. काय ह्या सगळ्या आता 18 उमेदवार इथं निवडणुकीमध्ये उभे आहेत. आता इथं अटीतटीचा सामना आहे. हा, अटीतटीचा सामना आहे. कोण निवडून येईल हे नाही सांगतायत. परंतु आम्ही आमचा योग्य उमेदवार जो असेल त्याला आम्ही आमचं मतदान करू. कारण मतदानाचा अधिकार गव्हर्नमेंटनं आम्हाला दिलेला आहे. आम्ही कोणाला देऊ हे आज सांगत नाही आम्ही. हा, परंतु येणारा उमेदवार इथं चांगला येईल ही अपेक्षा आमच्याजवळ आहे. बस. ठीक आहे. नमस्कार, आपलं नाव काय? हरिदास सीताराम देशकर. आता आपल्या इकडे एकदम आपला एरिया म्हणजे साईनगर एरिया जो आहे हा बहुचर्चित एरिया आहे पूर्ण निवडणुकीत. आणि आता तुम्हाला काय म्हणजे सगळ्या पक्षांनी चांगले चांगले उमेदवार दिले आहेत. तर आता तुम्हाला काय वाटतं की आपल्या इथे काय होणार आहे? आपल्या इथं असं आहे, इथं चौरंगी लढत होणार आहे. कोणाकोणामध्ये? एक तर सचिन भेंडे ना तुषार भारती याच्यात फाईट होणार आहे. ह्या प्रभाग मध्ये, आसोनी विभाग मध्ये हा दोन पैकी कोणी येऊ शकते. हे ड मध्येच आहे. सचिन भेंडे आणि तुषार भारती ड वर्गात आहे आणि ह्या दोघातच फाईट आहे ह्या प्रभाग मध्ये. तर त्याच्यात एक तर सचिन भेंडे निवडू शकते कारण का त्याचे पूर्वीपासून काम आहे. सचिन भेंडे या नगरसेवकाच्या पहिलेपासून राणासोबत काम करत आहे. तुषार भारती निवडून आल्यावर इकडे काम केले. काही तुषार भारतीनं सोडून दिले. तुषार भारतीच्या घरी आम्ही जेव्हा भेटायला गेलो तर ते बाई म्हणते साहेब घरी नाही आहे. काही लोक त्याच्या घरी समस्या सोडवायला गेले पण वापस आले. मग नेता असा पाहिजे नगरसेवक का तो गरीबात सुख दुःखात धावून यायला पाहिजे. अर्ध्या रात्री जरी त्याच्या घरी गेला तर त्यानं दरवाजे खुले ठेवायला पाहिजे, बंद नाही ठेवायला पाहिजे. असा नगरसेवक पाहिजे. म्हणून ह्या वर्षी परिवर्तन होईल. तुषार भारतीनं कामच नाही केले ह्या वखत. मी माझ्या मागची गल्ली त्याला म्हणून काँक्रिटिंग करायचं आहे तर म्हणे करतो म्हणून नाही टलून दिला. तो आज रोड तसाच राहिलेला आहे. मग आता भाजप एवढी मोठी पार्टी सत्तेत आहे तर सत्ताधारी पक्ष जर असे नगरसेवक करत असेल तर तो असा नगरसेवक निवडून द्यायला पाहिजे. नगरसेवक जो अर्ध्या रात्री काम करेल तो पाहिजे. नगरसेवक तर रविवार पाहिजे. कधी गेलो तो त्याच्या घरी कधी जा तो चहा पाणी नाश्ता तुमचे समक्ष जाणून घेते रवी राणा. पण तुषार भारती कधी समक्ष तिच्या घरी कधी गेले भाजप आले तर ते दरवाजा आहेच नाही म्हणते बाई. त्याची बायको बाहेर येते, साहेब घरी नाही म्हणते. आम्ही समक्ष गुण अनेक वेळा गेलो पण त्यानं एकही काम केलेलं नाही. यावेळेस सचिन भेंडे आणि रवी राणाचा माणूस तुषार भारती येत नाही ह्या वार्डात. 19 प्रभागात भाजपचे कार्यकर्ते चांगले पाहिजे. पार्टी चांगली आहे पण हे कार्यकर्ते जर ह्या लेवलवर असले तर भाजप पुढं कशी जाय. कार्यकर्ते बरोबर नाही भाजपचे. बाकीचे त्याचे कार्यकर्ते रवी राणाचे बरे. आज रवी राणा 34 सीटा उभ्या केल्या अमरावती महानगरपालिकेत. पहिले एवढ्या सीटा नव्हत्या उभ्या केल्या कारण का तिचं कार्यच तसा. तिच्या घरी कोणी जातो मी समक्ष ऐकतो. तुम्हाला बसवते, पाणी पाजते, चहा पाणी देते. असा नक्ष कोणती हल करते. पण हे भारतीय जनता पार्टीचं काहीच नाही करत. फक्त निवडून यापुरती दिसते. 5 वर्ष तुमच्या वार्डात दिसत नाही. समक्ष हे आहे भाजपचे मागच्या चेतन गावंडे, रेखा बुटे भाजपच्या पॅनलवर निवडून दिला ह्या लोकांना. रेखा बुत्रा 5 वर्ष या वार्ड मध्ये दिसलीच नाही. भाजपच्या उमेदवार निवडून दिलेले उमेदवार 5 वर्ष गायब झाला. चेतन गावंडे तर कोणी वैकती नाही. महापौर राहिलेला माणूस भाजपचा चेतन गावंडे कधी कोणाला भेट देत नाही. बघा महापौर पदासाठी जाता का तुम्ही निवडून? तुमचे समस्या सोडवला का? म्हणून भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते बरोबर नाही आहे. महापौर राहिलेला आहे तो चेतन गावंडे, साईनगर मध्ये राहते. रेखा बुत्रा काहीच कामाची नाही. तिला पॅनल मध्ये आणला भाजपच्या. दोघं निवडून दिला लोकांनी. चला बा भाजप पार्टी 1 नंबर आहे. आपली समस्या सोडून पण काहीच समस्या सोडली नाही. रेखा बुत्रा दिसली नाही. मग तुम्ही आता म्हटलं चौरंगी होणार आहे तर चौरंगी लढत होणार आहे. चौरंगी कशी? चौरंगी कशी म्हणजे राणा आणि भाजप मध्ये फाईट होईल. युवा स्वाभिमान आणि भारतीय जनता पक्ष. आणि याच्यात आता राष्ट्रवादी आहे शहीद अजितदादा पवार हे सत्ताधारीच आहे. परंतु हे फुटून निघालेले आहे. राष्ट्रवादी अजितदादा युती नाही केली. स्वबळावर लढत आहे. स्वबळावर लढत आहे पण तो ताकद जास्त लावता. अजितदादाच्या बऱ्याच सीटा या अमरावती शहरात
काहून का त्याचे कार्यकर्तेच निवडले चांगले ते ना, कार्यकर्ते चांगले निवडा लागतात. म्हणजे साईनगर प्रभागात अजितदादाच्या सीटा येईल काय? हा, साईनगर मध्ये काही येऊ शकते, काहून का 4 सीटा येणार आणि एका प्रभाग मधून एखादी सीट येते त्याची. सचिन बेंडेच्या किशोरच आहे, एक सचिन बेंडे, 2 बाया 2 माणसं येणार त्याच्यात, तर याची सीट येणार आहे. आणि एक भाजपची ती आता मालानीबाई उभी केली ते येऊ शकते. भाजपची एक सीट, एक राष्ट्रवादीची, एक युवा स्वाभिमानची, अशी 4 पक्षाचे 4 उमेदवार निवडून येईल. एकाचा पॅनल नाही आहे, एकाचं नाहीये. एकाचा पॅनल येतच नाही या प्रभागामध्ये, काहून का कामच नाही ते. या सातूर्ण या प्रभागात मंजुषा जाधव हे पण म्हणजे यांचे पण काम आहे. तर मालानीच्या टक्कर मध्ये सध्या मंजुषा जाधव क मधून बहुतेक आहेत दोघं जण. नाही, मंजुषा जाधव मंजुषा जाधव क मध्ये आहे आणि हे ब मध्ये आहे मालानी. तर तुम्हाला महिलांमध्ये कशी टक्कर दिसते? महिलामध्ये आता पहिल्यानं उभी राहिली मालानी बाईला द्यायचं आहे, भाजपची आहे ती. पण ती बाई पहिल्यांदाच उभी राहिली आणि म्हणून तिला द्यायचं आहे. मंजुषा जाधवला देऊन चुकलो आम्ही, 2 वेळा निवडून आणला तिला. ते नाही, एकदा निवडून आल्यावर ते डबल येत नाही आणि ते बाई घरी राहते, मनुष्य तिचा माणूसच समोर येते. समस्या सोडायला बाईला येऊ देत नाही, म्हणून तिच्या पब्लिक नाराज आहे. तर माणूस जरा निवडून थोडी दिला, आम्ही बाईला दिला निवडून, पण ते बाईला घरी ठेवून सगळे मनुष्यच काम करते मालक. ते तर सगळीकडेच आहे. सगळ्यांचे जितके पण माजी उमेदवार होते त्यांचे आता हे महिलांचं रिझर्वेशन निघालं तर आता ते त्यांच्या बायका उभे करत आहे. मग तो जो नगरसेवक नाही, जो ज्यांना निवडून दिला ते जर समोर नाही येत, नवरा येत असेल तर आम्ही तशाला नाही देणार, आता नाही देणार. सरळ आहे. जर बाई नाही आहेत, मनुष्य माणूस येत आहे तर त्या माणसाला थोडी निवडून द्या, माणसानं उभा राहा, मग पहा वोटिंग किती भेटते. बरोबर आहे. तर तुम्हाला काय वाटते सध्या इथं काय लहर कोणाची? लहर इथं सचिन बेंडेची आहे. जास्त पॉवर मध्ये सचिन बेंडे वोट जास्त खान, त्याच्या मांग भाजप खान आणि त्याच्या मांग बाकीचे राष्ट्रवादी आणि बाकीचे काही पार्टी. सचिन बेंडे येते शुअर शीट, जास्त वोटाने येतो. तुषार भारतीला पार्टी येतो, दोन्ही एकाच गटात, सचिन बेंडे आणि तुषार भारती दोघांची ड मध्ये. गडबड कुठं होईल? सचिन बेंडे मारतेच, तुषार भारतीला कवय हारत. गडबड कुठं होईल? आता 4 वोटिंग आहे ना, त्याला वाटते ह्या उमेदवाराला नाही द्यायचा, मग मी म्हटलं दुसऱ्याला द्या. 4 वोटिंग करायला लागते. ते म्हणे कसं अबाकड आहे म्हणे, एका पार्टीला दोन उमेदवार चांगले आहे, 2 खराब आहे, तर खराबाला नाही द्या. मी दुसऱ्याला द्या 2. मी 4 बटन दाबले म्हणजे तुमचं होते वोट. लय जण याच्यात कन्फ्यूज होऊन राहिले. पण महानगरपालिका प्रशिक्षण देत आहे याचं की कसं वोट करायचंय मग. अरे सगळे गडबड होऊन राहिले याच्या 4 बरेचसे असे लोक आहेत त्यांना काही समजत नाही. अ ब क ड हेच काही नॉलेज नाही. अ ब क ड 4 असल्याच्या कन्फ्यूज व्हायला भुलून चुकून ज्याला द्यायचा त्याचा चुकीनं दुसऱ्याकडे वोटून जाय. अशा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की हे जे 4 वोट करायचे त्याच्यामध्ये वोटिंगचा टक्का घसरणार की काय होणार? घसरणार, कन्फ्यूज व्हायला वोटिंग. असं करायला पाहिजे. 4 वोटिंग करा, कोणालाही करा, पण 4 करा असा प्रचार नाही होऊन राहिला, म्हणून सगळ्याला गडबड होऊन राहिली. तर या पार्टीत दोन वोटिंग करायचे, 2 नाही करायचे. मी म्हटलं 2 याच्या का 2 दुसऱ्याला करा. हे सांगून नाही राहिले 4 वोटिंग करा, पण कोणत्याही पक्षाला करा असं सांगायला. तिथं कन्फ्यूज होऊन राहिले लोक. आता मला एक म्हणे हे 2-3 उमेदवार मला काही पटत नाही म्हणे. मी तर दुसऱ्याला द्या. कसं दुसऱ्याला द्या म्हणे? अबाकडे एका पक्षाचे 4 उभे आहे म्हणे. काय त्यातल्या 2 नाही, दोघाला नाही द्यायचं मला वोट. मी तर दुसऱ्याला द्या. असं कसं म्हणे? गडबड होईल ना म्हणे, कॅन्सल होईल ना म्हणे. अरे परत लोकायला वाटून राहिला ना. तुम्ही असं करणे सांगा तर 4 वोट कोणालाही द्या, कोणत्याही पक्षाला द्या असं सांगा ना. ठीक आहे.